मैत्रिणींनो, आज शुक्रवार आहे, त्यामुळे आपण वैभवलक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे। आत्ताच दुकानातनं आलेले आहे मी आणि हातपाय वगैरे धुतलं, चहा पिला आणि आता शेवयाची खीर करून घेऊया। आधी पूजेचा महत्त्वाचा भाग म्हणजे आधी नैवेद्य आहे, तो आधी करून घेऊया, म्हणजे मग बाकीची पूजा आपल्याला पटपट उरकता येईल। श्री पण मला मदत करत आहे, त्याला म्हटलं समईमध्ये वाती घालून घे। कुंकू संपलेला होता। आम्ही यल्लमा डोंगराला गेले की एकदम 2-2 किलो कुंकू आणतो आणि हळदसुद्धा एकदम घेऊन येतो, म्हणजे भंडारा। कारण आम्हाला यल्लमा देवीचा परत मायक्काचा मळवड भरण्यासाठी लागतो। इथला जो भंडारा मिळतो तो भंडारा इतका चांगला नसतो आणि तिथे भंडारा मिळतो डोंगरावर तो खूप चांगला असतो, त्यामुळे आम्ही एकदमच तिकडून आणतो। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे। कलशावर आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आणि स्वस्तिक काढताना मैत्रिणींनो, साईडच्या 2 रेषा असतात त्यासुद्धा काढायच्या। रिद्धी सिद्धी आणि शुभ लाभ असं त्यांना म्हटलं जातं। त्यानंतर कलशाला वरच्या बाजूला अष्टदिशांनी रेषा ओढायच्या आहेत हळद व कुंकवाच्या। त्यानंतर कलशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, पैसा, सुपारी आणि अक्षदा आणि एखादं फूल टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पाटाखाली एखादी छोटीशी रांगोळी काढायची। लक्ष्मी काय असं म्हणत नाही की तुम्ही मोठीच रांगोळी काढा, पण छोटीशी रांगोळी काढायची। एखादं स्वस्तिक काढला तरी पण चालेल आणि त्यानंतर आपण मग त्याच्यावर पाट ठेवून घ्यायचा आहे आणि कलशामध्ये आपल्याला नागवेलीची पाने म्हणजे खाऊची पाने घालायची आहेत आणि त्या पानांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तसेच कलशावर एक वाटी ठेवायची, त्यामध्ये सोन्याचा, चांदीचा किंवा तेही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवले तरी पण चालेल। थोड्याशा अक्षदा घालायच्या आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये सोन्या चांदीचा जो दागिना किंवा 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। तुम्ही आता लक्ष्मीचा कोणताही तुमच्याजवळ फोटो असेल तो फोटो घेतला तरी चालेल किंवा अष्टलक्ष्मीचा जो फोटो मिळतो श्रीयंत्रासकट तो घेतला तर 1 नंबर। मी पण आणणार आहे तो फोटो, खास वैभवलक्ष्मी व्रतासाठी तो फोटो मी आणणार आहे। दाराबाहेर पण बघू शकता तुम्ही, दाराबाहेर पण आपण 2 दिवे प्रज्वलित करून ठेवायचे आहेत तिन्ही सांजेच्या वेळी आणि त्यानंतर आपल्याला कलशाच्या खाली तांदळाची रास घालून त्यामध्ये अष्टदल कमल तयार करायचा आहे आणि त्या राशीवर आपल्याला हळदी कुंकू ठेवून मग कलश स्थापन करायचा आहे। कलशाच्या बाजूला बरोबर फोटो ठेवायचा आहे। कलशाला टेकून श्रीयंत्र तुमच्याजवळ असेल तर ठेवायचं। माझ्याजवळ छोटंसं श्रीयंत्र पण आहे आणि ते मोठं पण श्रीयंत्र आहे। छोटं श्रीयंत्र मी कलशाला टेकवून ठेवलेलं आहे आणि बरोबर कलशाच्या डाव्या बाजूला आपल्याला घंटा स्थापन करायची आहे। त्यानंतर नागवेलीच्या पानावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती आणि पानाचा विडा द्यायचा आहे, म्हणजे सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवून पानाचा विडा ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे। गजलक्ष्मी तुमच्याजवळ असतील तर गजलक्ष्मी ठेवा, समया लावून घ्या। सगळ्यात आधी समया लावून घ्यायच्या। छोटीशीच पूजा आहे। आपण आता पूजेला सुरुवात करूया। आज पूजेला मला वेळ झालेला आहे कारण दुकानात पण काम होतं। सगळ्यात आधी आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे। मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला पूजा कशी करायची ते, म्हणजे पूजा करत असताना घरातील सर्व लोक असले तर खूप चांगलं वाटतं, पण आता दुकानात काम असल्यामुळे ते कामावर नाही येऊन दुकानातच थांबलेले आहेत, त्यामुळे श्री आणि मी दोघंच आहे पूजेसाठी। आणि चला तर 7 ते 7:15 झालेले आहेत, त्यामुळे पूजेला सुरुवात करूया। शक्यतो तिन्ही सांजेच्या वेळी पूजा झालेली चांगली असते, पण आज थोडा वेळ झाला। सगळ्यात आधी लक्ष्मी मातेच्या फोटोला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपण पुस्तक कपाळाला लावून घेऊन नमस्कार करायचा। त्याला आपण नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये श्रीयंत्र आहे, त्या श्रीयंत्राला पण आपण आधी हळदी कुंकू अक्षदा लावून नमस्कार करून मग आपण पूजा सुरुवात करायची आहे। हे पहा दाखवते मी।
आणि श्रीयंत्राला पण आपण नमस्कार करून घ्यायचा आहे. चला तर आपण आता पुस्तक वाचण्यास सुरुवात करूया. पुस्तकामध्ये मैत्रिणींनो अष्टलक्ष्मी माता आहेत बघा, म्हणजे लक्ष्मीची 8 रूपे दिलेले आहेत. त्या प्रत्येक जे रूप आहे, आता पहिल्यांदा धनलक्ष्मी आहे, तर म्हणायचं आहे धनलक्ष्मी मातेला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तिला लावल्यानंतर स्वतःला पण आपण हळदी कुंकू ते लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्या खाली हा श्लोक दिलेला आहे बघा. हे श्री धनलक्ष्मी माते, तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केलीस तशीच आमची सर्वांचीही मनोकामना पूर्ण कर व सर्वांचे कल्याण कर, असं म्हणून या लक्ष्मीमातेच्या रूपाला आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर गजलक्ष्मी दिलेली आहे, गजलक्ष्मी माता. मग नंतर या फोटोला आपल्याला हळदी कुंकू लावून हा श्लोक म्हणायचा, नमस्कार करायचा. मग लक्ष्मीची जी पुढचं रूप आहे त्याला पण आपल्याला हळदी कुंकू लावून नमस्कार करून हा श्लोक म्हणून असं 8 लक्ष्मीची रूपं दिलेली आहेत. प्रत्येक लक्ष्मीच्या रूपाला आपल्याला हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर मग पुढची कथा वगैरे वाचण्याच्या आधी मैत्रिणींनो आपल्याला श्रीयंत्राला, फोटोला, तसेच लक्ष्मीमातेची जी मूर्ती ठेवली आहे तिला, आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पांना आपण त्यांचं पंचोपचार त्यांची पूजा करायची आहे. म्हणजे त्यांना अभिषेक घालायचा, परत अष्टगंध वगैरे लावून अक्षदा लावून अक्षदा घालून फूल घालून त्यांना धूपदीप ओवाळून नंतर मग आपण लक्ष्मीमातेची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर जो विडा ठेवलेला असतो आपण त्याची पूजा करायची आहे. सगळ्यात आधी समयींची पूजा करायची, समया हे करायच्या आहेत, समया लावून घ्यायच्या आहेत. आणि गजलक्ष्मी वगैरे आपण ठेवलेला असतो त्यांची पूजा करून घ्यायची. आणि सगळ्या आपण जे ठेवलेलं असतं मूर्ती वगैरे त्यांना हळदी कुंकू लावून, स्वतःला हळदी कुंकू लावून मग आपण पूजेला सुरुवात करायची असते. मी दोघंच मिळून पूजा करणार आहे, कारण हे कामावर येऊन दुकानात गेलेले आहेत, त्यामुळे पूजेला वेळ होणार, त्यांची वाट बघत बसेल. तर चला पूजेला सुरुवात करायच्या आधी अगरबत्ती धूप वगैरे लावून घ्यायचा. श्री धनलक्ष्मी माता, हे श्री धनलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे, आणि आमची सर्वांची ही मनोकामना पूर्ण कर, सर्वांचे कल्याण कर. श्री गजलक्ष्मी माता, हे श्री गजलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे, आणि आमचे सर्वांचे. नैवेद्यामध्ये मैत्रिणींनो काबूल सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवायचा. सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कारेषु सर्वदा. ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे मैत्रिणींनो. आणि त्यानंतरच आपण जो वाटेत दागिना ठेवलेला असतो, चांदीचा ठेवा, सोन्याचा ठेवा किंवा 1 रुपया ठेवा, त्याला आपण हळदी कुंकू लावून फुल वाहून घ्यायचं आहे हा मंत्र म्हटल्यानंतर. चला तर या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी, या रक्तारुद्रांबरा हरिसखी, या श्री मनोलादिनी, या रत्नाकर मंथना प्रगंटिता विष्णुस्वय गेहिनी, सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती, असं म्हणायचं आहे. आणि तर आपण या दागिन्याला हळद आणि कुंकू लावून तसेच अक्षदा घालून घ्यायच्या आहेत आणि आपण लाल फूल वाहून घ्यायचं आहे. वाटेतील दागिन्याला आपण नमस्कार करून घ्यायचा आहे. श्लोकाचा अर्थ मैत्रिणींनो असा आहे की लाल कमळात जिचा वास आहे, जी सुशोभित आहे, जी प्रखर तेजाने युक्त आहे, जी आरक्त वर्णांची असून जिने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत, जी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनातून प्रकट झाली आहे, जी स्वतः श्री विष्णूंची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे व अत्यंत पूजनीय आहे, अशा हे श्री वैभवलक्ष्मी माते माझे रक्षण कर, असा त्या श्लोकाचा अर्थ होतो. त्यामुळे हा श्लोक आधी म्हणायचा आणि नंतर आपण श्री महालक्ष्मीचे ध्यान करायचं आहे. अशस्त्रक पराशुंग देशु कुलिश पद्मधनु हा कुंडिका दंड शक्तिमसीच चर्म जलज घंटा सुरा भाजनम शूलपाश सुदर्शनेच ददती हस्ते हा प्रवाल प्रभा सेवे सेरिभ मर्दिनी मिह महालक्ष्मी सरोज स्थिताम. त्यानंतर आपली इच्छा पूर्ण होण्याकरता खाली श्लोक म्हणायचा आहे.
देहि सौभाग्यम आरोग्य देहि देवी परम सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जहि विदेहि देवी कल्याण विदेहि परमाश्रयम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जहि विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत जनकुरु रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जहि रूपम देहि। हा मंत्र म्हणायचा आहे बघा। ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी हा प्रचोदयात। नंतर प्रार्थना करायची आपल्याला। ऋण रोगादी दारिद्र्य पाप चप मृत्यू हा भय शोक मनस्तापा नशंतु मम सर्वदा। श्री वर्चस्व आयुष्य आरोग्य विद्या शोभ भान महीपते धनधान्य पशु बहुपुत्र लाभ शतत संवत्सर दीर्घमायु हा। आणि त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। श्री गणेशाय नमः। श्री इंद्रोवाच नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कुलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्व। आपल्याला श्री लक्ष्मी मातेची कथा वाचून घ्यायची आहे। चला तर आपण कथा वाचूया। इथं कथा दिलेली आहे बघा त्यांनी। श्री गणेशाय नमः। श्री वैभवलक्ष्मी व्रतकथा। एक फार मोठे नगर होते। त्या नगरात विविध व्यवसाय चालत असत। जसे कथा कीर्तन देवभक्ती देवपूजा वगैरे चाले तसे चोऱ्या दरोडे मद्यपान जुगार हेही चालत असे। नीतिमान व धर्मशील माणसे त्यापासून 4 हात दूर होती। हे त्यांचे शीलच बनले। योगिनीवर जशी वैभवलक्ष्मीची कृपा झाली तशी ती तुम्हा आम्हावर सर्वांवर हो। कुटुंबात निर्व्यसना सुख समृद्धी बुद्धी श्रद्धा युक्त संतती नांदो ही 60 उत्तराची कहाणी वाचा उत्तरे सुफळ संपूर्ण। श्री वैभवलक्ष्मी माताजीचा महिमा एक प्राचीन कथा। हे जर तुम्हाला म्हणजे वाचायचं असेल तर वाचू शकता, नाही वाचलं तरी पण चालेल, पण मी वाचते। महाभारतकालीन अशी कथा आहे। हस्तिनापुरात कौरव व पांडव यांच्यातील युद्ध चालले होते। शकुनी मामाने कपट केले। फासे कौरवाच्या बाजूने फोडला आले। युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाने हे कौरवांचे युद्ध खेळण्याचे आमंत्रण स्वीकारले होते। एकापाठोपाठ अशा प्रकारे पांडव सर्व कथा वगैरे वाचून झाली की आपल्याला आरती करायची आहे। आरतीनंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य मग तुम्ही तुमच्या घरात कोणता बनवला असेल तो दाखवला तरी चालेल किंवा खिरीचा नैवेद्य केला तरी पण चालेल। मग सुवासिनी तुमच्या आजूबाजूला असतील त्यांना हळदी कुंकवाला बोलवायचं आहे आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। आरती झाल्यानंतर आपल्याला 11 वेळा जय लक्ष्मी माता असा लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी वैभवलक्ष्मी मातेची पूर्ण माहिती तुम्हाला व्रताची दिलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। या व्रताचे फळ नक्कीच मैत्रिणींनो खूप चांगले आणि लवकर मिळते, पण मनातला भाव आणि श्रद्धा खूप महत्त्वाची असते। जशी श्रद्धा तसं फळ असतं, त्यामुळे आपण करतानाच भक्तिभावाने आणि श्रद्धेने करावं। धन्यवाद मैत्रिणींनो।